जिल्हा संपादक हमीद शेख। मुक्ताईनगरात बिबट्याचा थरार। शासकीय विश्रामगृह परिसरात शिरलेल्या बिबट्याला ग्रामस्थांच्या मदतीने जेरबंद करण्यात यश। मुक्ताईनगर शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या शासकीय विश्रामगृह परिसरात आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अचानक एका बिबट्याने शिरकाव केल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली। बिबट्याला पाहताच नागरिकांची मोठी धावपळ झाली असून या घटनेमुळे संपूर्ण शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते। बिबट्या आल्याची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरताच बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली। घटनेचे गांभीर्य ओळखून मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी परिस्थिती हाताळत तत्काळ वनविभागाला पाचारण केले। वनविभागाची कुणकुण लागताच बिबट्याने विश्रामगृहाच्या मैदानाच्या दिशेने धाव घेतली। यावेळी संतप्त आणि घाबरलेल्या नागरिकांनी बिबट्याचा पाठलाग करून त्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न केला। या धावपळीत बिबट्या काहीसा जखमी झाल्याचे दिसून आले आहे। घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली। त्यांनी केवळ पाहणीच केली नाही तर बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यासाठी स्वतः नागरिकांसोबत प्रयत्न केले। त्यांनी प्रशासकीय यंत्रणा आणि वनविभागाला योग्य सूचना देऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे निर्देश दिले। थेट जंगलातून शहरात बिबट्या घुसल्याने मुक्ताईनगरवासियांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे। शहरात पुन्हा अशा घटना घडू नयेत आणि बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। तसेच वनविभागाने शहरालगतच्या भागात गस्त वाढवावी अशी विनंतीही नागरिकांनी केली आहे। अखेर सर्वांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले असून प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला आहे।